नमस्कार इतिहास मित्रांनो. अफजल खान म्हटले की आपल्याला आठवतो तो प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेला तो शिवराय अफजल भेटीचा आणि खान मारला गेल्याचा सुप्रसिद्ध प्रसंग. अफजल खान हा शरीराने अवाढव्य असलेला शूर आणि क्रूर असा सेनापती होता हे आपल्याला माहिती असते. पण अफजल खानाच्या कर्तबगारीचा व कौशल्याचा एक पैलू मात्र खूपच दुर्लक्षित राहिला आहे. अफजल खान आता सांगितल्याप्रमाणे सर्व काही होता, पण त्याचबरोबर तो एक उत्कृष्ट बांधकाम तज्ज्ञ, एक सिव्हिल इंजिनियर होता हे मात्र अजून फारसे प्रसिद्ध नाही. तर आजच्या या व्हिडिओत अफजल खानाने बांधकाम तज्ज्ञ या नात्याने केलेल्या विविध कामांची माहिती सादर होत आहे. एक दोन नव्हे तर खानाने बुरुज, महाल, कबर, तलाव, पाणी पुरवठा यासह विविध प्रकारची 30 बांधकामे केलेली आहेत. ही सर्व बांधकामे अफजल खानानेच केल्याचे पुरावे देखील आहेत. आणि शेवटी अशा या अफजल खानाला शिवरायांनी मारल्यामुळे त्याचे नेमके काय परिणाम झाले, शिवरायांनी यातून नेमके काय साध्य केले हे देखील जाणून घेऊया. चला तर मग अफजल खानाच्या बांधकाम इंजिनियर या अपरिचित पैलूची ओळख त्याने केलेल्या बांधकामांच्या मधूनच करून घेऊया. मुलुक मैदान तोफेचा बुरुज इसवी सन 1632 हे अफजल खानाने केलेले पहिलेच बांधकाम आहे. मुलुक मैदान या जगातील सर्वात मोठ्या 55 टन वजनाच्या ओतीव तोफेसाठी बांधलेला हा बुरुज विजापूर किल्ल्याच्या एकूण 96 बुरुजांपैकी सर्वात मोठा आणि भव्य असा बुरुज आहे. विजापूर शहराची मुख्य तटबंदी तोडून बांधलेला हा बुरुज तटाच्या बाहेर पुढे आलेला आहे. या बुरुजाची वैशिष्ट्यपूर्ण रचना या ड्रॉइंगमध्ये दिसत आहे. किती मोठा होता हा बुरुज, तर या बुरुजाचा संपूर्ण परिघ आहे जवळपास 600 फुटांचा. या बुरुजावर अफजल खानानेच हा बुरुज बांधल्याचा शिलालेख आहे. सध्या अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत धूळ खात पडलेल्या या शिलालेखात या बुरुजाचे नाव मोहम्मद आदिलशहाने मोहम्मद बुरुज ठेवले आणि हा बुरुज अफजल खानाने बांधल्याचा मजकूर आहे. अफजल खानाने केलेले हे त्याच्या आयुष्यातील पहिलेच बांधकाम असून देखील या बुरुजाची रचना, आकार आणि त्याचे बांधकाम अत्यंत उत्कृष्ट असेच आहे. मुलुक मैदान ही सुप्रसिद्ध तोफ त्यावर ठेवलेली असल्याने हा विजापूरचा सर्वात महत्त्वाचा बुरुज आहे. रणदुल्ला खानाची कबर रहमतपूर, जिल्हा सातारा, इसवी सन 1649. विजापूरच्या आदिलशाहीचा वजीर रणदुल्ला खान 1644 साली मरण पावला. अफजल खान हा रणदुल्ला खानाच्याच हाताखाली लष्करी मोहिमांमध्ये तयार झाला होता. रणदुल्ला खान मरण पावल्यावर त्याची कबर अफजल खानाने सातारा जिल्ह्यातील रहमतपूर या गावी बांधली. या कबरीच्या इमारतीवर पूर्व बाजूला असलेल्या शिलालेखात रणदुल्ला खान 1644 साली मरण पावल्याचा मजकूर आहे, तर पश्चिम बाजूला असलेल्या शिलालेखात अफजल खानाचे नाव आणि 1649 ही तारीख आहे. ही तारीख कबरीचा घुमट बांधून पूर्ण झाल्याची तारीख आहे. रणदुल्ला खानाच्या घुमटाजवळच एक मशीद आणि पाण्याचा हौद देखील खानाने बांधलेला आहे. तसेच या इमारतीचे आवार भिंतींनी बंदिस्त करून एक प्रवेशद्वार देखील बांधण्यात आलेले आहे. विजापूर शहराची पाणी पुरवठा व्यवस्था इसवी सन 1651-1652. मोहम्मद आदिलशहाने वाढत्या विजापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी 1651 साली शहरापासून काही अंतरावर बेगम तलाव या नावाचा मोठा तलाव बांधला. या तलावाचे क्षेत्रफळ आहे 234 एकर. या बेगम तलावातून विजापुरात पाणी पोहोचवण्याचे काम अफजल खानाने केले. बेगम तलावापासून जमिनीत खोल चर काढून त्यात खापरी पाईपलाईन बसवून त्यावर चुन्याचे कॉन्क्रीट करून हे काम अफजल खानाने पूर्ण केले. बेगम तलाव ते विजापूर शहराच्या आतील जवळपास मध्यभागी असलेल्या असर महाल पर्यंत 4 किलोमीटर लांबीची ही पाईपलाईन अफजल खानाने पूर्ण केली. या पाईपलाईन मधून वाहणाऱ्या पाण्याच्या दबावाने पाईपलाईन फुटू नये म्हणून अनेक जागी पाण्याचा दबाव मोकळा करण्यासाठी चौकोनी आकाराचे वरून मोकळे असलेले मोठे आणि 20 ते 25 फूट उंच असे हौद बांधलेले आहेत. याला वॉटर प्रेशर रिलीज टॉवर किंवा सध्या नुसतेच वॉटर टॉवर म्हणतात. अशा 3 वॉटर टॉवरवर हे काम अफजल खानाने केल्याचे शिलालेख आहेत. एका टॉवरवर 1 तर इतर 2 टॉवरवर
प्रत्येकी 3 असे अफजल खानाचे एकूण 7 शिलालेख आहेत. यातील मजकुरात मुहम्मद आदिलशहाचा मुख्य अधिकारी व सेनानी अफजल खान महम्मद शाही याने हे टॉवर बांधल्याचा मजकूर आहे. अफजल खान स्वतःसाठी अफजल खान महम्मद शाही हेच नाव वापरत होता. 1651-52 साली हे पाणी पुरवठ्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्या काळी त्या गजबजलेल्या शहरात तब्बल 4 किलोमीटर वरून पाणी शहरात आणण्याच्या या कामाचा विस्तार आणि प्रमाण फार मोठे होते. मशीद महल अफजलपूर, तालुका अफजलपूर, जिल्हा गुलबर्गा. गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर हे गाव अफजल खानाला जहागीर होते आणि इथली फार मोठी जमीन देखील त्याला खाजगी इनाम होती. या गावात अफजल खानाने स्वतःला राहण्यासाठी महालासारखा एक वाडा बांधला होता. हा वाडा आता नामशेष झाला आहे, पण खानाने बांधलेली मशीद महल या नावाची एक भव्य वास्तू इथे आहे. या संपूर्ण वास्तूला चारी बाजूंनी मजबूत भिंत आणि समोर एक भव्य प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये राहण्यासाठी खोल्या आहेत, तर बाहेरच्या बाजूला देखील ओवऱ्या बांधलेल्या आहेत. प्रवेशद्वारातून आत गेले की समोरच एक कबरीसाठी बांधलेला मोठा घुमट व दगडी बांधकामातील नक्षीने सजवलेली एक उत्तम अशी मशीद आहे. मशीद आणि कबरीच्या इमारतीच्या मध्ये मोठा हौद आहे. या इमारतीपासून जवळच एक नवीन ईदगाह बांधण्यात आलेला आहे. या ईदगाहच्या मागे अफजल खानाने अफजलपूर गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी बांधलेल्या मोठ्या तलावाचे अवशेष आहेत. या तलावाची भिंत आणि एका कडेला असलेली पाणी पुरवठ्यासाठी बांधलेली इमारत याचे अवशेष आजही दिसतात. या तलावाची भिंत बऱ्याच ठिकाणी नष्ट झाल्याने सध्या या तलावात पाणी नसते. इथे आता शेती केली जाते, पण या तलावाच्या भिंतीचे जवळपास 300 मीटर लांबीचे अवशेष मात्र आजही आपल्याला पाहायला मिळतात. या व्हिडिओत आता आपण तीच भिंत पाहत आहोत. अफजल खानाचा महाल व 60 कबर, तके अफजलपूर, विजापूर. शिवरायांच्या विरुद्ध मोहिमेवर निघण्यापूर्वी अफजल खानाने त्याच्या 63 बायकांना ठार मारले होते. या बायकांच्या कबरी असलेला हा भाग 60 कबर या नावाने ओळखला जातो. पण इथे फक्त या बायकांच्या कबरीच नाहीत, तर या कबरींच्या मागे एक मोठी विहीर आणि अफजल खानाच्या राहत्या महालाचे अवशेष आहेत. कबरीच्या कट्ट्याच्या उत्तरेला अफजल खानाने खान सरोवर नावाचा मोठा तलाव बांधला होता. काळाच्या ओघात हा तलाव नामशेष होऊन आता इथे शेती केली जाते. या परिसरापासून जवळच मशिदीसारखी एक इमारत अफजल खानाने बांधली आहे. हिला सरवर मशीद असे म्हटले जाते. तर या एकाच ठिकाणी खानाच्या बायकांच्या कबरी, त्याच्या शेजारी ओवऱ्या असलेली भव्य इमारत, मागच्या बाजूला एक विहीर, अफजल खानाच्या महालाचे अवशेष, सरवर तलाव आणि सरवर मशीद इतक्या इमारती अफजल खानाने बांधलेल्या होत्या. अफजल खानाने मारलेल्या 60 बायकांच्या कबरीची आणि त्या घटनेची सविस्तर माहिती देणारा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहेच, तो तुम्ही जरूर पाहावा. चिंदगी पीर दर्गा व मशीद, तके अफजलपूर, विजापूर. विजापूर शहराजवळ असलेल्या तके अफजलपूर या गावात चिंदगी पीर दर्गा आहे. हा चिंदगी पीर अफजल खानाचा गुरु होता. त्यानेच अफजल खानाला तू शिवरायांच्या विरुद्धच्या मोहिमेवरून जिवंत परत येणार नाहीस असे भविष्य सांगितले होते. चिंदगी दर्ग्याच्या परिसरात अफजल खानाने त्याच्या या गुरुसाठी कबरीची इमारत बांधली. समोरच एक मशीद देखील अफजल खानाने बांधली. इथे अफजल खानाचा एक फार मोठा मजकूर असलेला 3 बाजूंनी कोरलेला शिलालेख आहे. फारसी व मराठी अशा दोन्ही भाषात हा शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखात मुहम्मद आदिलशहा आणि स्वतः अफजल खान यांची स्तुती कोरलेली आहे. तसेच सुलतानाचा एक हुकूम देखील कोरण्यात आलेला आहे. ख्वाजा अमीन दर्गा, दर्गापूर, विजापूर. सध्याच्या विजापूर शहराचाच एक भाग असलेल्या शहापूर पासून जवळच दर्गापूर गावात ख्वाजा अमीनुद्दीन याचा दर्गा व कबर आहे. या दर्ग्याचा परिसर चारी बाजूंनी भिंत बांधून बंदिस्त केलेला असून आत ख्वाजा अमीनच्या कबरीची इमारत, धर्मशाळा आणि मदरशाची इमारत आहे. 2 बाजूंनी प्रवेशद्वार असलेल्या या संकुलाचे सर्व बांधकाम अफजल खानाने
1652-53 साली केलेले आहे. या संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अफजल खानाचे 2 शिलालेख आहेत. एक फारसीमध्ये आहे तर दुसरा मराठीमध्ये आहे. या दोन्ही शिलालेखांमधील मजकूर चिंदगी दर्ग्यातील शिलालेखासारखाच आहे, पण कमी शब्दांचा आहे. अफजल खान कबर व मोहम्मद शाही मशीद, तके अफजलपूर, विजापूर. विजापूर शहराला लागूनच असलेल्या तके अफजलपूर या गावाबाहेर मोकळ्या परिसरात अफजल खानाने स्वतःच्या कबरीसाठी बांधलेली भव्य इमारत आहे. यामध्ये एक 2 मजली मशीद, तिच्या समोर अफजल खानाच्या कबरीची इमारत आणि या दोन्ही इमारतींच्या मध्ये पाण्याचा हौद आहे. इथली मशीद मोहम्मद शाही मशीद या नावाने ओळखली जाते. मशिदीमध्ये अफजल खानाने ती मशीद 1653 साली बांधल्याचे 2 शिलालेख आहेत. तसेच अफजल खानाच्या कबरीच्या घुमटात असलेल्या शिलालेखात 1658 साल कोरलेले आहे. हे 1658 साल अफजल खानानेच त्याच्या मृत्यूचे अंदाजे साल म्हणून ठरविले होते. या सर्व गूढ वाटणाऱ्या प्रकरणाचा उलगडा करणारा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहे, तो तुम्ही जरूर पाहावा. शहानवाज खान कबर व मशीद, शहापूर. विजापूर शहराच्या शहापूर दरवाजातून आपण बाहेर पडलो की अगदी जवळच रस्त्याच्या डाव्या बाजूला शहानवाज खानाच्या कबरीची खूप उंच वाटणारी इमारत आहे. याच शहानवाज खानाने विजापूर तिकोटा रस्त्याशेजारी असलेला संगीत महाल बांधलेला आहे. काही इतिहासकारांच्या मते अफजल खान हा याच शहानवाज खानाचा मुलगा होता. वडिलांच्या हाताखालीच अफजल खान विविध प्रकारची बांधकामे करण्यामध्ये कुशल झाला होता. हा शहानवाज खान इसवी सन 1647 साली मरण पावला. त्याच्या कबरीची ही इमारत 12 पाव किंवा 12 टांग कबर म्हणून ओळखली जाते. 12 स्तंभावर म्हणजे पिलरवर उभारलेली असल्याने हिला हे नाव पडले आहे. इथे कबरीच्या इमारतीखाली शहानवाज खानाची कबर व शेजारीच एक मशीद असून या दोन्ही इमारतींच्या मध्ये पाण्याचा हौद आहे. शहानवाज खानाच्या कबरीची ही इमारत अफजल खानानेच बांधल्याचे सांगितले जाते. अफजल खानाच्या तब्बल 14 शिलालेखातून समजणारी महत्वाची ऐतिहासिक माहिती आणि अफजल खान स्वतःला काय म्हणवून घेत होता, स्वतःला काय समजत होता, यावर एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या या चॅनलवर पुढील काळात येणारच आहे, तेव्हा तो व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका. अफजल खानाने केलेल्या बांधकामांच्या मध्ये 2 तलाव, 7 कबरींच्या वरील घुमट, 6 मशिदी, एक भव्य बुरुज, 3 वॉटर टॉवर, 7 पाण्याचे हौद, संरक्षक भिंतीसह 4 दरवाजे, एक विहीर, 2 महाल अशा विविध प्रकारच्या 30 इमारतींसह 4 किलोमीटर लांबीच्या भूमिगत पाणी पुरवठा पाईपलाईनचा समावेश आहे. ही सर्व बांधकामे आपल्याला अफजल खानाची बांधकाम तज्ञ म्हणून एक वेगळीच मोठी आणि महत्वाची अशी ओळख करून देतात. प्रतापगडाजवळ अफजल खानाला संपवून शिवरायांनी अत्यंत महत्वाचा असा रणसंग्राम जिंकून मोठा विजय प्राप्त केला. शिवरायांचे नाव यामुळे त्यावेळीच भारतभर गाजले होते. पण याचा महत्वाचा परिणाम काय झाला होता? अफजल खान हा आदिलशाहीचा मुख्य सेनापती होता. त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक मोठ्या लष्करी मोहिमा अगदी यशस्वीपणे पार पाडलेल्या होत्या. तो आदिलशाहीतील सर्व उमरावांच्या वरील मुख्य अधिकारी देखील होता. महत्वाच्या आणि विस्तीर्ण अशा कर्नाटक, वाई अशा अनेक प्रांतांची सुभेदारी त्याने स्वतः सांभाळलेली होती. याबरोबरच तो बांधकामाच्या क्षेत्रात अनेक महत्वाची कामे करणारा कुशल इंजिनियर देखील होता. अशा या खानाला संपवून शिवरायांनी आदिलशाहीचे फार मोठ्या प्रमाणात खच्चीकरण केले होते. प्रशासन, लष्करी सामर्थ्य, बांधकामे अशा सर्व क्षेत्रात शिवरायांनी आदिलशाहीला दिलेला हा फार मोठा असा तडाखा होता. अफजल खान कसा होता, कोण होता आणि काय होता हे पूर्णपणे समजून घेतले तरच त्याला शिवरायांनी संपवल्यामुळे नेमके काय परिणाम झाले हे आपण नीटपणे समजू शकतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओतील माहिती आवडली असेल, नवीन वाटली असेल तर तुमच्या परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. व्हिडिओवरती कमेंट करून व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.